तर बघा आवाजने कुर्ली काढलेले मस्त की बघू शकता, मस्त की ढेंग्या लागलेला आपल्याला. काढली कुर्ली भावासने. तर येऊ दे, एक नंबर येऊ दे काढलाय ढेंग्या मस्त की. काला टिकूर मस्त की बघू शकता कसला मोठा ढेंग्या काढलाय भावासने. येऊ दे, अशी साईज घेतली पाहिजे. पडेल बहुतेक खाद्याची काय होते एक नंबर बाबा. बघा भावासने इथं आता काढले कुर्ली. तर नमस्कार मित्रांनो, मी विनय कडू स्वागत करतो तुमचं एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, बऱ्याच दिवसातून आज आलो मी खाडीत. तरी जेमतेम एक 15 ते 20 दिवस झाले असेल मी खाडीत आलेच नाही ब्लॉग करायला. तर सोबत आणला अजितला. तर या साईडला पिंट्याने पण पगोल्या टाकल्यात. तर आपण आलो पलीकडच्या बाजूला, या साईडला आपण पगोल्या टाकल्यात. तर बघूया आपल्याला काय भेटते. तर आपण पगोल्यांना घास, आज आपण कोंबडीचे पाय आणि कोंबडीचे डोके लावलेले आहेत. तर पगोल्या टाकताना काय तुम्हाला दाखवलं नाही मी, आता डायरेक्ट पगोल्या उकवताना दाखवतो. कारण जोर भरला होता, त्याच्यामुळे आपल्याला टाईम नको व्हायला म्हणून आपण पगोल्या टाकताना दाखवलं नाही. तर जाऊया आता डायरेक्ट आपण पगोल्या उकवायला. तर बघूया आपल्याला किती पगोल्यांना चिंबोरी भेटतात. आणि व्हिडिओ आपली शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला मित्रांनो लाईक करा, कमेंट करा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील. तर चला आता पगोल्या उकवायला. तर पहिली पगोली आपली इथे आहे. तर नाही काय भेटला पहिल्या पगोलीला. तर आता बघू, डायरेक्ट बोनी झाली की तुम्हाला दाखवतो. पगोली परत टाकून घेतो इथे. तर चिंबोरा आहे आपल्याला. हे बघा बोनी आपली झालेली आहे मित्रांनो, बोनी झालेली आहे. तर बघू शकता मस्त की ढेंग्या लागलेला आपल्याला. हे बघा चिंबोरी पाठी घ्यायचं. तर बोनी मित्रांनो झालेल्या आपल्याला. आज आपल्यासोबत सर्वेश नाही. सर्वेश असल्यावर आपल्याला माहिती आहे चिंबोरी भरपूर लागतात. आणि चिंबोरा पाडलाय पाहिलाच. तर मगाशी आपल्याला तिथे चिंबोरा लागला. आणि एक समोरच आपली पगोली आहे. काय तर हाय बहुतेक, नाही कारण कोंबडीचे डोके आहेत त्याच्यामुळे पगोली जरा जड येते. पुन्हा परत तिथे टाकून घेऊया. सोबत आहे आपल्या अजित आज. तर चला पुढे पगोल्या उकवायला. तर बघू शकता आपल्याला कुर्ली भेटलेली आहे आणि पडेल बहुतेक ती कदाचित. तर जरा आपण वरती घेऊया तिला. आणि बघा मस्त की कावटाने भरलेली कुर्ली आहे. बघा कसली धबधबीत खतरनाक साईज आहे. तर घेऊया हिला पण. आणि कुर्ली आलती उलटी, खालच्या बाजूने आलती. उलट काम होता पण नशिबात तुम्हाला दिसेल ते. बघू शकता कसली भरलेली आहे. काम 25. तर मित्रांनो, आपल्या पगोल्या दोन साईडला आहेत. अर्ध्या आपल्या आहेत आखवणीत, अर्ध्या त्या साईडला पाल्याच्या पवणीत. अजित टाकायला गेला होता तिकडे. तर बघू आता त्या साईडला अजित उकवेल. तर बघू अजितला किती चिंबोरी भेटतात. मला आज भेटलेल्या ती 3 भेटले आहेत. तर आता जाऊया पाल्याच्या पगोल्या उकवायला. मग इथं मी पगोल्या टाकलेल्या, विनयने पलीकडे टाकल्या. आता इथं मी टाकलेले. तर बघूया किती लागतात मला. इथं हमखास आपल्याला चिंबोरा आहे. तर नाही काय भेटला. 8 टाक जायच्या पगोल्या. हां राहू दे. तर बघा मगाची जशी बोनी फ्लॉप गेली माझी, तशी अजितची सुद्धा गेलेली आहे. एक त्याने पलीकडच्या साईडला टाकलेली आहे पगोली.
तर बघा भावासने कुर्ली काढलेले मस्त आहे की गवदेवरती. तर एक नंबर साईजचे कडक काम 25. तर घेऊया हिला. तर बघा भावासने खाली ठेवले मस्त आहे की. जरा नीट हो चावल. सर्वेच पकडून दाखवतो ना, आज मी पकडून दाखवणार तुम्हाला. भावा सर्व्याची बरोबरी नाही करता येणार. तर बघा मस्त की कुर्ली काढले, त्यांनी गॅरंटी दिली होती. तर अजित भावाची बोनी झालेली आहे अशा प्रकारे. पडता पडणे असं धरून ठेवलं तिने. तर पुन्हा परत तिथेच पगोले टाकून घेऊया, जेणेकरून आपल्याला परत तिथं काय तर लागला पाहिजे. सावकाश जरा पाय सटकताना. काल रात्री भरपूर पाऊस पडलेला आहे आमच्या इथे. पाऊस म्हणजे रातभर पाऊस पडते आणि दिवसाचे मरणाचा गरम होते. पगोले जरा आठ टाक भावा, रश्या आपल्या भरपूर लांब आहेत तशा. तर मित्रांनो आपल्या 2-3 पगोल्या फुकट गेल्या. फक्त अजितची बोनी झालेली आहे आत्ताशी. पुढे आहेत अजून पगोल्या. त्या साईडला आहे. बारकी खेकरात लागले. पगोलीने थाय बघ. नाही बारका टाप आहे, जाऊ दे नको. जीवदान मोठा होऊ दे काय रे त्याला तरी. संपलं काय हा. तर सर्व्याच्या आड्यावर काढते का बघू अजित. हाय काय बारकी घे चल. बारका लागलाय. मोरतस घे घे. तर बारकी साईजची लागली आपल्याला आता. तरी घेतून आणि बनेल आपल्याला कामाला येईल. अर्ध्या पगोल्यात आहेत आमच्या त्या साईडला. बघू शकता अजित किती पाण्यात गेलाय. डेअरिंग चाललंय फुल. बुडशील बहुतेक. जाम पाणी आहे. थांब म्हणा येऊ दे. जाम पाणी. पहिल्यांदा एवढा पाणी वागला असेल इथं. हे बघ एवढा पाणी. जाऊ दे वरती. हात दे. आता इथल्या पगोल्या उकळतून काढली कुर्ली भावासने. कुर्लीची साईज बघू शकता. जरा इकडे या साईडला घे. 2 मिनिटं. अरे चावल मस्ती नको. नाही चावणार नाही. अजितला जरा होप्स आलेला आहे चिंबोरी काढायला. मस्त मस्त. हो मस्त आहे. कुर्ली लागली. मंत्र जपायला लागल. आणि त्या साईडला आहे पिंट्या. बघू पिंट्याला काय भेटते काय. नाही काय भेटला. तर नाही काय त्याला भेटलाय.
त्याने त्या साईडला टाकलेले पगोल्या. आपला आका कर ती काय सोडत नाही. अरे बाबा सांगते ते नाही ऐकत. फेल गेलेला आहे माझा कारभार. सोड सैल तशी कशी या करेल ती. टाक परत. तर या साईडला पगोल्या टाकू परत काय नको समजेना. आताच घाशा एवढा पाणी आहे. नंतर बहुतेक आपल्याला पोहत यायला लागेल. तर बघू शकता गवत किती झालेलं आहे. आता जर एवढा झालाय अजून पुढे किती दिवस जायचं आहेत. दिसली काय? नाही काय? या पगोलीला पण काय नाही भेटलंय. आणि त्या साईडला बघा 3-4 पागे आहेत उघडीव. आज प्रदोष पण आला आज पागाला. तो आज चिंबोऱ्यानं नाही आला सोबत आपल्या. तो आला आज पागाला. तर येऊ दे एक नंबर. येऊ दे काला ढेंग्या मस्त की. काला चिकूर मस्त की. बघू शकता कसला मोठा ढेंग्या काढलाय भावासनी. एक नंबर. असा ढेंग्या पाहिजे काला कुट निसता. तर मस्त की हा आहे सेल्फी किंग आमचा विशू. येऊ दे अशी साईज भेटली पाहिजे. जाऊ दे टाक नाही तर चावटपणा करशील ना पाडशील त्याला. हा कडक पैसा वसूल. शेवटच्या पगोलीला भावासने मस्त की ढेंग्या काढलाय आज. तर अजित कसा वाटतंय ढेंग्या काढून तुला? आज मला बरं वाटतंय कारण की आज पगोल सगळ्या उकवायला मला भेटतात कारण की सर्वेश नाही म्हणून. तर सर्वेश ना तो आधीच 4 पावलं पुढे जातो माझ्या. तू काही उकू नको बोलतो. तर सर्वेश भाऊ आपला लक्की आहे. जाम चिंबोरी भेटतात. आज काय तो आला नाही. त्याला फोन केला होता मी पण रात्री पाऊस पडला त्याच्यामुळे तो बोलतो काय चिंबोरी भेटणार नाही. तर बोलू जाऊ तर या आपण बघूया काय भेटतील ती भेटतील आपल्याला. आता जाऊया आपण उघडीवर जाऊ जरा आराम करू आणि मग जाऊ परत पगोल्या उकवायला. अजितने इथे पगोले उकवलेले आहे. घाई गडबड केली आणि भावाने एक चिंबोरा काढलेला आहे. बघूया किती मोठा आहे. मी पण का आकासोबत हाणला नाही. मस्त साईज आहे. दाखव इकडं. तर बघू शकता धरून ठेवला त्याने. तर चल बाजूला मी टाकतो ती बघून. 15 minutes later. 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत आणि आता चाललोत आम्ही दुसरी पालवणी करायला. तर बघू अजितीन मस्त की दुसऱ्या पहिल्या पालवणीला 2 मस्त की मोठ्या साईजचे काढलेले आहेत. आता बघू दुसऱ्या पालवणीला आपल्यासोबत प्रदोष सुद्धा आलेला आहे. तर प्रदोष बोलतो चल मी येतोय पगोल्या उकवायला. तर बघूया प्रदोष पण लकी आहे. त्याला पण चिंबोरी नेहमी भेटतात. तर बघू आता त्याला किती भेटतात. तर जाऊया पगोल्या उकवायला. भेटले तर याच्यापेक्षा जास्त भेटतात का बघूया. त्याला समजेल आमच्या ती लक्ष येतो. तर म्हणजे आपण आज असा गेला होता का 2-3 तासात काय भेटतील ते भेटतील चिंबोऱ्या. पण आज आपण जाऊया. आता सगळ्या पगोल्या काढायला लागतील. पाणी झालंय भरपूर. तर या सगळ्या आपण वरती टाकून घेऊया. दुसऱ्या पालवणीला का आपल्याला चिंबोरी लागत नाही. पगोल्या घेतल्यात आता त्या साईडला टाकायला वरती. हाय व तिथं लागलं चिमूर मला. तिथं काढला नाही मग मी. तिकडे कुर्ली कुठं काढली? लिहिता नाही.
तोच बोलतो या सगळ्या पगोल्या आपण अजित काढून घेऊया आणि पगोल्या टाकू सगळ्या वरती. इथं गुंतली ना तुमची पगोली? नाही इथंच कुर्ली काढली मगाशी मी. आई शपथ हं. म्हणतो नाही घास होता मगाशी टाईट होता त्याला. यो बघ आई शपथ गेला घास आपला. खाद्य फरार. 2 पगोल्यांचा खाना खाल्लेला आहे. पगोल्या घेतल्या वरती काढायला. तर मित्रांनो आखवणीत आपल्याला दुसऱ्या पालवणीला एक सुद्धा चिंबोरा भेटला नाही. सगळ्या पगोल्या आपण वरती काढून घेतल्यात आणि त्या टाकल्यात एकदम जवळच. कारण बघू शकता पाणी किती भरलेलं आहे. भरपूर पाणी झालेलं आहे. आणि आता आलो तर मी पाल्याच्या पावलीत. तर मागाशी अजितने इथं मस्त की कुर्ली काढली होती. आता बघूया अजितच्या हातावर काय करते आज, किती काढते. आणि आता ही साईड आहे अजितची उकवायची. तर अजित चालला आता पगोल्या उकवायला. तर भाऊ चाललाय दबक्या पावलाने आस्ते आस्ते. तर मगाशी मस्त की काढलेली त्याने इथं कुर्ली. आता काय करते बघूया. पगोली बहुतेक वातन गेलेली आहे त्या साईडला. तर काय नाही भेटला इथं पण. या पण पगोल्या आपण काढून घेऊ आणि या पण सगळ्या वरतीच एकाच जागेवर टाकू. म्हणजे काय 2 पगोल्यांसाठी आपल्याला या साईडला उकवायला यायला नको. त्या सगळ्या आपण उघडी जवळच टाकून घेऊया पगोल्या. तर पगोल्या या साईडची पण काढायची सुरुवात केलेली आहे अजितने. तिकडच्या तर मगाशी प्रदर्शनी काढल्या. तर आता या सगळ्या आपण जवळच तिकडे उघडीवच टाकूया. जाऊ आता. अजून भरपूर आहेत आपल्या पगोल्या. एक ते माझ्या मते 7-8 पगोल्या उकवायच्यात आपल्या. बघू आता त्यांना काय भेटते का आपल्याला. जे काय चिंबोरी भेटतील ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटणारच आहेत. आणि मच्छर बघू शकता, इकडे बघू शकता किती मच्छर आहेत. तर जाऊया आता पगोल्या उकवायला. काय झालेलं आहे, पाणी सगळा वरती भरलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला आतमध्ये चिंबोरा काय भेटत नाही. तर ही पण पगोली आपली फ्लॉप गेलेली आहे. पुन्हा एकदा आलेला आहे खदू. हा एक नंबर काढलाय काहीतरी. बघू त्याला आपण जवळ जाऊया. तर अजित भावाने मस्त की कुर्ली काढलेली आहे. तर दुसरी पालवणीला आपल्याला एक तरी भेटलेला आहे. तर अपेक्षा तर नव्हती पण भावाने काढली मस्त की. येऊ दे. तर मीडियम साईजची आहे. तर घेऊया आणि आपली पुन्हा पगोली तिथेच टाकून घेऊया. जेणेकरून आपल्याला तिथे कुर्ला किंवा कुर्ली पुन्हा भेटेल. या अपेक्षाने परत पगोली टाकूया आपण. तर बघू शकता या पगोल्या आपण एकदम जवळच टाकल्या होत्या आणि आपल्याला मीडियम साईजची आता भेटलेली आहे. आणि मित्रांनो आता आपल्याला ही साईज भेटेल कारण पगोल्या आपल्या सगळ्या जवळ टाकल्यात. बघू शकता इथेच आमचा म्हसोबा देवाचं मंदिर आणि समोरच टाकल्यात आम्ही पगोल्या. आता जाऊया आपण पुढे पगोल्या उकवायला. तर बघू किती चिंबोऱ्या भेटतात. बारक्या साईजची लागली तरी चालतील आपल्याला. कारण जेवायला आज बऱ्याच दिवसातून चिंबोरी भेटतील या आशेने आम्ही आलोत. तर जाऊया पुढे पगोल्या उकवायला. आणि पुन्हा एकदा मीडियम साईज चाललेलं आहे. आणि तुम्हाला बोललो होतो कारण आपल्याला हे जवळ अशीच चिंबोरी लागतात.
बारकी खेकराडा. आणि आता जरासा मोठा आहे. येऊ दे सावकाश टाकशील. तर बारकी चालतील आपल्याला. आणि बघा ही बारकी खेकराडा 3 भेटली आपल्याला. आणि पुन्हा पगोळी तिथे टाकून घेऊया. अजून एक पालवणी घेऊ आपण शेवटची. आणि काय भेटतील ती चिंबोरी घरी घेऊन जाऊया. खाली बसव अशी ठेव वरशी. हा बसव. आता आपण पाला टाकून घेऊया, नाहीतर ते जे भांडणं होतील आपल्या ह्या भांडणं झुकतात तसं त्यांच्या पण झुकतात. त्याच्यामुळे आपण पाला टाकून घेऊया, त्याच्यामुळे ते भांडणं करणार नाही. कारण एकमेकांचे चावं घेतले तर मरतील ते. तर अजून आपण एक पालवणी घेऊ अजित. तर या पालवणीला आपल्याला काय भेटतील ते भेटतील आणि आपण मग घरी जाऊ. असं टाकायला लागतं म्हणजे झोंबे होत नाही. बघा नाहीतर झोंबे होतात ना, ते नांगे मोडून टाकतात. बरोबर. खायला खरी मजा असतं, त्याच्यामुळे आपण पाला टाकलेला. तर चला आता जाऊ आपण उघडीवर. तर थोडा आराम करू 15 ते 20 मिनिटं आणि जाऊ आपण पगोल्या उकवायला. आतमध्ये पण पगोल्या आहेत आपल्या. जिथे मगाशी मी पगोल्या उकवायला गेलो होतो तेव्हा इतका पाणी होता माझ्या. आता तर मला असं वाटतं भरपूर पाणी झालं असेल. तर त्या पगोल्या काय तुम्हाला उकवताना दाखवणार नाही. त्या अजितला आणि प्रदोषला पाठवतो मी पगोल्या काढायला. जर चिंबोरा भेटला तर आपण तो व्हिडिओमध्ये घेऊ. कारण मोबाईल घेऊन जरी मी गेलो तर कदाचित पाण्यात पण भिजू शकतं. एवढा पाणी आहे तिथे. आपल्याला रिस्क नाही घ्यायची. जरी आपला मोबाईल वॉटरप्रूफ जरी असला तरी खाडीच्या पाण्यात तो नाही टिकणार वॉटरप्रूफ पण मोबाईल. तर जाऊया आपण आता उघडीवर. थोडा आराम करू. 15 ते 20 मिनिटं आपण वाट बघू आणि मग जाऊ पगोल्या उकवायला. जरा डेअरिंग केली आणि उतरलो पाण्यात. थोडा कमी आहे, फक्त मध्ये गेल्यावर जास्त पाणी आहे आणि पाण्याचा वाद पण जाम आहे. बहुतेक आपल्याला पोहत जायला लागेल. उतर उतर ये. तर मित्रांनो डेअरिंग केली पण पोहता पोहता वळडा आलता पायात. आधीच लावलं ये बाबा आणि पटकन मोबाईल घे, नाही तर मला बोल पोहता नाही येणार. अजितने आला आणि पटकन मोबाईल घेतला आणि मी तेव्हा पोहायला लागलो. थोडा पाणी पण पिला. जाऊया. अजून आपली एक पगोली आहे उकवायची. मगाशी अजितने मस्त की कुर्ला काढला होता. काले कलकत्तेवाले बाबा. तर बघू आता काय भेटते काय त्याला. काय होते एक नंबर बाबा. ते बघा भावासनी इथं आता काढले कुर्ली. तर दाखव व्हिडिओमध्ये. आणि जरा असती तर भावासनी परत इथं कुर्ली काढली आणि मगाशी काला कुर्ला काढलेला. जाऊ दे जवळ इकडे येऊ दे. थांब नंतर धर हाताने तो पाडाचा अजित. ऐकायचंच नाही. तर बघू शकता कुर्ली मस्त की कावटाने भरलेली आहे. तर आता ही घेऊया. मस्तपैकी भेटले आपल्याला. दुसऱ्या पालवणीला
मोठी भेटली ही कुर्ली, बाकी सगळी खेकराला भेटलीत का अजित? खेकडा ही मोठी आहे आमची कुर्ली, बाकी आम्हाला ही बाहेर मीडियम साईज म्हणजे भेटलेली आहे, ही मोठी आहे. तर म्हणजे तसा बोलत आपण 1.5 ते 2 तासात मस्त की चिंबोरी काढली. तर चला घेऊया यायला. बारक्या साईजची काढले, आल्या आल्या भावासनी. आका सरळ कर. ए बाबा असं का वाकडा ढिकळ करतस? तर मित्रांनो ही आपली शेवटची पालवणी आणि पगोल्या पण काढायची सुरुवात केली. बघूया आता किती भेटतात. आपल्याला नशिबात आहेत ती चिंबोऱ्या भेटतील. तर चला आता डायरेक्ट आपण पगोल्या हुकवायला. हाय, तर शेवटची पगोली ही आपली आणि आपण 5-7 पगोल्या टाकल्या होत्या इथे, कारण बाकी पगोल्या आपण उघडीवर ठेवल्या, त्या काय टाकल्या नाही. आणि यावेळेला आपल्याला मस्त की कुर्ला लागलाय. शेवटचा जाता जाता चान्स. अजित काय बोलशील? मस्त उलटी जाता जाता मस्त की आपला मोठा लागला आणि एक बारीक लागला. तर ठीक आहे. तर जाता जाता आपल्याला मस्त की एक मोठा कुर्ला लागलाय. तर आता जाऊ आपण उघडीवर. त्या साईडला प्रदोष बोलतो 2 पगोल्या मी टाकल्या होत्या मागाशी. तर बघूया त्यांना काय भेटते काय आपल्याला. हाय काय बाप? हा हाय काय? मग हाय शपथ बघ कोण बोलल जिंबर हाय जा. आणि कसला बसलाय बघ सायलेंट. हा कडक दिसत पण नाही व्हिडिओ मध्ये चिंबर आहे तो. तर दाखवते कसा बसलाय बघा सायलेंट मध्ये एकदम. बिग साईज. हो बांधलाय ना वाटते तू बघ. आणि पगोल्या पण काढायची सुरुवात केली आपण. लोकेशन बघा कसा जंगल एरिया आणि इथे आपल्याला कुर्ला लागलाय. कुर्ला मीडियम साईजचा आहे. तर बघा भावाने या पगोल्या या साईडला टाकल्या, पण आपल्याला 2 चिंबोरी भेटली. किती टाकलेल्या त्या साईडला? 5. तर आपल्याला 3 पगोल्यामध्ये 2 तर भेटलेले आहेत. तर प्रदोष आलाय आज पागाला आणि येताना सोबत त्याने जाल सुद्धा आणला होता. तर बघूया भावाला काय भेटलाय ते आज. हाय काय काय? 2 मासे आहेत मोठे. हा ते असं कोपऱ्यात आहेत या त्या साईडला सुरुवातीला. सुरुवातीला आहे. चिमणा एक लागलेला एक चिमणा लागलाय बघू शकता. हा भावाला उदवण आलेले आहे. भले बारके आहे पण आली. आता जाल काढून घेतलाय. आता वरती आल्यावर दाखवतो तुम्हाला. बोलते 2-3 मासे आहेत. किती मोठे आहेत का आहेत त्या माहिती नाही. आपला हा जाल पितांचा आहे, त्याच्यामुळे बारीकच मासे लागतील. हे मासे आणि इकडे चिमणा आहे. चिमणा पण छोटा आहे पण ठीक आहे. हा चिमणा एक लागलाय त्याला आणि इकडे मासे आहेत 2 मासे. तर बघा पागाला आलाय आणि हे 3 ऍड झालेत. आणि या साईडला पिंट्याने बॉस्का बांधलेला आहे. आता पिंट्याची दाखवतो तुम्हाला. त्या साईडला किती चिंबोरी भेटलेत त्याला पण बघू शकता. पिंट्याला किती भेटलेत. मस्त जेवणाचे झालेत. किती भावा पगोल्या आणल्या होत्यास? पगोले आणलेल्या जमतम 16 पगोले आणलेल्या, पण यावेळी थोडी चिमुरी कमी लागली कारण की पावसाचं वातावरण बरोबर थोडा कमी लागली, पण लागली जेवणापुरती. काय खाद्य लावलेलंस? कोंबडीचे पाय. कोंबडीचे पाय. तर आम्ही पण तेच लावलेले आहेत. चला तर चला भावा बाय. आम्ही आता काढलेले आहेत. आता मी घास सोडून घेतोय. नंतर तुम्हाला दाखवतो आम्हाला किती चिंबोरी भेटलीत ती. आणि आता इकडे आमच्या
आई बांधतं एक चिंबोरी बांधतं इथे चिंबोरी ते बघा तुम्ही. मी खास करतोय बघा, हे आहे ना कमाल, ही कोंबड्यांची मुंडीची कमाल आहे. हे बघा, तो आ वाचूनच आहे कोंबडा, म्हणजे तू हे हो ना, आम्ही पण आ वाचूनच आहोत. आमच्या पकोरीत कधी येतोय. बरोबर आहे. तर दाखवतो मित्रांनो आपल्याला किती चिंबोरी भेटली. आपण 2 ते 2.5 तास मेहनत करून आपल्याला ही चिंबोरी भेटली. तर या टपामध्ये ओततोय आणि या साईडला आहेत ती थोडी प्रदोषला दिली. प्रदोष आला होता पागाला, त्याला मच्छी काय भेटली नाही. तर या टपामध्ये थोडे आहेत, हे बघू शकता तुम्ही. आणि ही म्हणजे तशी आपली जेवणाची सोय झाली आजची. तर कसा वाटला हा ब्लॉग आजचा नक्की सांगा. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. आणि मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील. आणि कावला पण वराटते, काहीतरी आपल्याला वाटतं खुशखबरी आहे. तर चला, बाय बाय.